हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आय होप सगळे छानच असणार आहेत. आता काय बाबा, सगळ्यांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. सगळ्यांची धावपळ सुरू झाली असेल आता. मुलांच्या शाळा, त्यांचे डबे तयार करायचे. सो त्यातच एक छानशी एक रेसिपी मी तुम्हाला दाखवते. आता आंब्याचं सीझन ऑलमोस्टच जाण्यात आहे. सो लवकरात लवकर जर तुम्हाला भेटत असतील तर हापूस किंवा कोणत्याही प्रकारचा आंबा तुम्हाला भेटत असेल तो घरी घेऊन या आणि त्याच्यापासून झटपट असा होममेड बेस्ट असा आपण मँगो जॅम बनवणार आहोत. हा इतका सोपा आहे, काही त्याला फार कष्ट लागत नाहीत, पण याच्यामुळे तुमच्या मुलांच्या डब्याची एक सोय होऊन जाणार आहे. सो आपण इथे छानपैकी 3 ते 4 आंबे मी छानपैकी सोलून घेतलेत, म्हणजे कापून त्याचा पल्प काढून घेतलेला आहे. तो मिक्सरला छान फिरवून घेतलेला आहे. आता इथे मी माझा जवळजवळ 2 वाट्या मोठ्या पल्प होता मँगोचा. सो त्याच्यामध्ये मी त्याच्यापेक्षा थोडासा कमी 1.5 वाटी मी साखर घातली आहे. तुम्हाला जर साखर जास्त आवडत असेल, लहान मुलांसाठी करत असाल तर समप्रमाणात घेतली तरीही चालणार आहे. सो छानपैकी आपण पहिले साखर वितळून घेणार आहोत. एक तारी पाक वगैरे आपल्याला काही करायचं नाही, फक्त साखर डिझॉल्व्ह झाली पाहिजे, वितळली पाहिजे. आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपला मँगो पल्प घालणार आहोत आणि आपल्याला हे मिश्रण छान शिजवायचं आहे, छान आटवायचं आहे. ज्यावेळेस ते घट्ट 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 होत येईल ना, त्यावेळेस आपण याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालणार आहोत, एक छान त्याला चव येण्यासाठी. आणि किंचित मी थोडंसं मीठही घातलेलं आहे, कारण आपण गोडात मीठ घालतोच. आता इथे बघा, मी छान आटवलेलं आहे ते 10-15 मिनटं. त्याच्यानंतर चेक करायचं, जसं मी आता ताटलीवर टाकून बघितलेलं आहे प्लेटवर. सो ते हलत नाही आहे, फिरत नाही आहे, दॅट मीन्स आपला हा जो जाम आहे तो रेडी आहे. आणि गॅस बंद केल्यावर तो थोड्या वेळाने आणखी आळतो, कारण आपण साखर ॲड केली आहे ना. साखरसुद्धा ही नॅचरल प्रिझर्वेटिव्ज असतात साखरेत. सो तुम्ही त्याची काळजी करू नका की हे टिकेल की नाही. फक्त याला तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये हा कमीत कमी 3 ते 4 महिने आरामात टिकतो. इतका सुंदर जाम आहे, कशाला विकतचा आणायचा, जर घरी आपण नॅचरल फ्रूट्सपासून नॅचरल जाम बनवू शकतो तर. तुम्हाला जर ही झटपट माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका. ज्या लोकांना याची खरंच गरज आहे त्यांना तुम्ही हा नक्कीच शेअर करू शकता. खूप लाईक करा, खूप शेअर करा. भेटते नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.